हॅलो गाईज, गेट रेडी विथ मी. आपण करणार आहोत. मी आता जाते बाहेर आणि जेव्हा मी बाहेर जाते, मी घरात कसेही कपडे घालू शकते, पण बाहेर जाताना मला कसे कपडे लागतात मी ते तुम्हाला लगेच सांगते. आलेच. बाहेर जायचं म्हणजे 2-3 दिवसासाठी जाते आहे आणि मी ऑलरेडी लेट झालेले आहे. मला घाईघाईतनं सुचतच नाही, इतकं फंबल होतं माझं. पण मी अजून रेडी नाहीये. रेडी व्हायचं आहे. आता मी म्हटलं गेट रेडी विथ मी, म्हणजे तुमच्यासोबतच रेडी होणार ना. बाहेर जाताना अजिबात काही डिस्टर्ब करेल असं नको असतं. हेअर ओपन ठेवले तर ते खूप डिस्टर्ब करतात, कारण खूप गरम होतं. मुंबईमध्ये म्हटल्यानंतर बाहेर जाताना किंवा घरात हेअर कंटिन्युअस पॅक असतात. फक्त जेव्हा काहीतरी बनवायचे असतात तेव्हाच मी हेअर ओपन ठेवत असते. हा आहे माझा आउटफिट. दिसलं एवढ्यावरच नाही, अजून मला संकोट घालायचं आहे. माहिती आहे आता किती वाजले, 1:15 वाजले आणि मी जेवण केलेलं नाही अजिबात. नाश्ता केला होता थोडासा, पण जेवण केलेलं नाहीये आणि मला लागली प्रचंड भूक. पण मी म्हटलं बघू बाहेरच काहीतरी खाऊन पिऊन घेऊ. पावसाळा आहे, पण पाऊस अधनमधनं येतो, पण ऊन कंटिन्युअस असतं. आणि पाऊस जरी असला तरी UV रेस तर असतातच. त्यामुळे ओलं झालं तर चालेल, पण स्किन टॅन व्हायला नको. हे माझ्या डोक्यात लहानपणापासून आहे. माहित नाही का, मला थोडंही असं उन्हात आवडत नाही. त्याच्यामुळे हे असं कवर्ड असतं. अजून एवढ्यावर नाही. वेट, आय विल शो यू मी बाहेर निघताना कशी निघते. प्रॉपर लिपस्टिक, हे जे आहेत ना, हे लिपस्टिकचे डाग आहेत जे अजिबात नाही निघत नाही. मी ज्या लिपस्टिक लावते त्या सुपर स्टे असतात, त्यामुळे त्या माझ्या ओढणीवर पण स्टे आहेत, अजिबात निघत नाही. कशानेही धुवा. आणि बरोबर आता ही वॉश केलेली ओढणी, त्याचा डाग निघालेला नाहीये. आणि एवढं कव्हर होऊन मी बाहेर जाते, कोणाला कळणारही नाही. पण बऱ्याचदा लोक पर्सनॅलिटीवर ओळखतात, मला ओळखलेलं आहे, त्यामुळे मी सांगते. बरं, माझी ही फेवरेट बॅग, ती तर तुम्हाला मी दाखवलेलीच आहे, तीच मी आता नेणार आहे. आणि ही एक माझी लेदरची फेवरेट बॅग, जी मला प्रचंड आवडलेली. ती लिंक हवं तर मी टॅग करेन. तर अशा प्रकारे मी रेडी झालेले आहे बाहेर जाण्यासाठी. पुढे याच्यात माझे मोबाईल्स असतात, पैसे असतात, म्हणजे पटकन तिकीट काढायचं असेल तर इथनं मी यूज करू शकते. हा आहे माझा आजचा लुक बाहेर जाण्यासाठी. पूर्ण गुंडी बनलेली आहे मी. माहित नाही मी हे बांधून बोलते आहे, आवाज त्यात येतोय की नाही, पण असाच माझा कुठेही जायचं असतो हाच माझा लुक असतो. सेटवर जायचं असेल तर मी अशीच जाते, कुठल्या मीटिंगला जायचं असेल तरी मी अशीच जाते, कुठेही जायचं असं मी अशाच अवतारात असते. ऑलरेडी लेट झालेलं आहे, फार वेळ वाया न घालवता पटकन निघू. बाहेर जाण्यासाठी मी पूर्ण रेडी झाले आणि मला फोन आला की अजून तुझ्याकडे 15 मिनिट आहे, तर तू वेट करू शकतेस. मग मी विचार केला बाहेर खाण्यात मी अर्धा तास घालवणार आणि लेट पोहोचणार, त्याच्यापेक्षा फार नाही पण हलकं फुलकं घरी डाळिंब खाऊन निघते. मेमरी फुल झाली आहे. मी इतका वेळ काही ना काही डिलीट करत होते, तेव्हा कुठे आता व्हिडिओ चालू झाला. एक व्हिडिओ झाला की लगेच मेमरी फुल. एवढे ना आधीचे व्हिडिओ एवढे एडिट करायचे पडले, एडिट करायला वेळच मिळत नाहीये. कधी मिळेल तर मग. डाळिंबाच्या दाण्यामध्ये मीठ टाकून खाल्लं ना की चव अजून येते. सोलायला वेळ लागतो पण खाताना खूप मजा येते. 2-3 दिवसासाठी जरी कुठे जायचं असेल ना, तरी मला असं वाटतं की हे पण घ्यावं ते पण घ्यावं. माहित नाही, म्हणजे असं वाटतं की एवढी गरज नाहीये याची, तरी पण असं वाटतं नको असू द्यावं सोबत. कधी काय लागेल सांगता येत नाही. त्यामुळे मी माझ्याकडून सगळंच घेतलं जातं. आणि मग ती बॅग एवढी ओझी होते. आता मला माहितीये मला तिथे आधार कार्ड पॅन कार्डची गरज नाहीये, तरी पण असं वाटतं की नको असू द्यावं सोबत. इतकी छान ब्रँडची आहे हे बघा आतनं.
आता मला आठवत नाहीये कुठनं घेतली, म्हणजे घेतलेली आठवते पण ब्रँडचं नाव वगैरे आठवत नाहीये. बघा लिपस्टिक, लायनर, माहित नाही याची गरज पडेल नाही पडेल, अत्तर, सगळंच मला न्यायचं असतं. नेलपेंटची पण काही कसलीच गरज नाहीये. का घेते मी, असं वाटतं की लागलं तर म्हणून मग घेते. हे आहे माझं मेकअप पाऊच. याला हा बेल्ट होता, तो मी काढून टाकला आणि आता हे माझं मेकअप पाऊच झालेलं आहे. आधी हे मी पर्स म्हणून कॅरी करायचे, सिंपल आणि सोबर. पण आता मी हे असं कॅरी करणार आहे. पावसामध्ये फुगलाय वाटतं, लागतच नाही. कस काय लोक एवढ्या कचऱ्या समोर राहतात, दुकानात समोर, आणि अवघड आहे. रिक्षा लगेच मिळाली ते एक बरं झालं, आणि फार ट्रॅफिक नसल्यामुळे मी 20-25 मिनिटात स्टेशनपर्यंत पोहोचले. स्टेशनवर पोहोचल्या माझ्या समोरून नेरूळ ट्रेन गेली आणि मला जायचं होतं पनवेलला. मी म्हटलं पनवेल याच्या पुढची येणारच आहे, त्यात बसू. आणि नंतर मला समजलं की आज मेगा ब्लॉग असल्यामुळे पनवेल ट्रेन ह्या 4 नंतर येणार आहे. मग नंतर एक वाशी ट्रेन आली, त्यात बसले. मग सानपाडाला उतरले, सानपाडाला पाऊण 1 तास वाट बघितली, तेव्हा कुठे पनवेल ट्रेन आली. आता मी पनवेलला उतरलेले आहे. बस स्टॉपवर पोहोचल्यानंतर मी म्हटलं छान थंड उसाचा रस प्यावा. उसाचा रस पिण्यासाठी घेतला आणि समोर मला बस दिसली. पटकन बसमध्ये बसले आणि 1 तासात मी माझ्या लोकेशनवर पोहोचले. हर्षू आणि ते दिसलेत मला, त्यांना मी दिसत नाही, ते शोधत ते बघे. साववी आणि हर्षू दिसले का, इकडनं दिसतात. फोन लावत आले आहेत, मला शोधताय. खाण्यापिण्यासाठी बरंच काही घेतलं आणि बिल पेमेंट केल्यानंतर आम्ही निघालो. रस्त्यावरून डाएट कोक फार प्रेम येत होतं, त्यामुळे ती अधूनमधून माझ्या जवळ यायची, मला हक करायची आणि मला हे म्हणून लावायची. मग शेवटी सावीने एक मस्त पकन अशी तोंडात शेवपुरी टाकली. पाऊस पडत होता. आता येताना 8 वाजलेत. मी घरातनं निघाले होते 2 वाजता. हे सगळं सामान घेण्यातच खूप उशीर झाला. आता खूप थकलेले आहे. दुपारी फक्त डाळिंब खाऊन निघाले होते मी. घरात एंटर झाल्या मला ही सुंदर अशी फुलं दिसली, ऑर्किडची फुलं. आणि ही कुठली शेवंता, हे दुसरे कुठले, शेवंता मी शेवंता म्हटलं, शेवंतीची फुलं. पण मला तुम्हाला दाखवायचं यात हे की ही फुलं आहे ना, ऑर्किडच्या फुलांचा कलर पाण्याला आलाय, पाणी पण ब्लू कलरचं झालंय. सावीने कॉपी केलंय ते. हे बघा, आता ती शेडिंग करत होती, तिला म्हटलं आधी दाखव, मी दाखवते. यात जी छोटी छोटी फुलं होती ती पण आहे, शेवंतीचे फुलं पण आहे. या व्हाईट छोट्या फुलांना काय म्हणतात तुम्ही सांगा, मला आता त्याचं नाव आठवत नाहीये. पण हे बघा, सगळं हुबेहूब तिने काढलेलं आहे. हुशार आहे सावी. सावीची ड्रॉइंग पण मी तुम्हाला दाखवणार, खूप छान ड्रॉइंग करते सावी. हा बरं, आता लगेच सावी रेडीच आहे. सावीने कलर केलेला आहे, मी तुम्हाला त्याचे काही कलर केलेले जे मला आवडले ते दाखवते. हे बघा, बटरफ्लाय किती छान कलरफुल आहे. अजून दाखव पटकन सावी. आणि हा कोण आहे सावी? टायगर नाही, हा लेपर्ड आहे. आणि त्याचे डोळे फक्त कलर करायचे बाकी आहे, पण मस्त गेलंय, खूप छान. पण आज तुझा बर्थडे नाहीये. बर्थडे नाही, तेच हा माझा आवडता केक आहे. हा मला खूप आवडतो. खरं? ब्लॅक फॉरेस्ट. येस, ब्लॅक फॉरेस्ट. मला बघताच कळून गेला हा ब्लॅक फॉरेस्ट. टेस्ट करून सांग कसं आहे.
त्याने सुचल ना. खाऊ यायला एकदम मस्त आहे. खरंच का? खरंच. हा मी पूर्ण ते खाणार आहे. अच्छा. आम्ही वाऱ्याकडे तोंड करतो. तू का आम्ही वाऱ्याकडे तोंड करतो? काय बघ पटकन. इकडे लिहिले तर दिसतंय मला पिझ्झा याच्यात. गादीवर नको ठेवू, खाली ठेव पटकन. पण एवढा छान. दुसऱ्या याच्यात काय बघ. आज खूप थकून आलेलो, त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा म्हणून हे ऑर्डर केलेलं स्पेशली सावीसाठी. कोणी ऑर्डर केलं? वर्षाने. नाही, हर्षूने. करू पण. कुठलं आवडलं तुला? दोघं. तरी हा जास्त आवडलेला पनीरवाला. माझ्याच तोंडाला पाणी सुटते. मस्त आहे. एक नंबर. हम्म. खरंच. आम्ही पण खाणार आहे. बघूया. बघूया काय खाणारच उरतं आहे. की नाही? उरता की नाही? ठीक आहे, पण चल हा हर्षू. एक नंबर आहे. चल हर्षू खाऊन घे. आमच्या हर्षूला अलर्जी आहे, तिला स्क्रीनवर दिसायचं नसतं म्हणून ती स्क्रीनच्या बाहेरच राहणार आहे. कॉर्न चीज आहे ना हा, आणि तो पनीर पिझ्झा. चीजी पनीर पिझ्झा. मी हे एक्सपेक्टच नाही करू शकत. कारण सावीला सांगितलंच नव्हतं की तिच्यासाठी पिझ्झा मागवणार आहे. सावीला पिझ्झा प्रचंड आवडतो आणि हा तिला न सांगता हे सगळं सरप्राईज होतं. केक, पिझ्झा, आता येताना पाणीपुरी खाऊन आली आहे ती. मजा आहे सावीची. हर्षूच्या नवीन घरात आज पिझ्झा पार्टी करतोय आम्ही. सावी बिहाइंड द कॅमेरा आहे, सॉरी हर्षू बिहाइंड द कॅमेरा आहे. सावी हेड मसाज करून देते माझा. खूप बरं वाटतंय मला. असं वाटतंय की अजून पुढच्या 2 मिनिटात मी एकदम गाढ झोपेत असेल, घोरत असेल मी. इतका छान मसाज करते सावी. थँक्यू. वेलकम. चलो बाय, गुड नाईट, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.